नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी वासंती जोगळेकर. पॉंडेचेरीचा जो श्री अरविंद आणि मदर यांचा आश्रम आहे, तर तिथली मी एक साधक आहे. श्री अरविंदांचं जे सगळी वाङ्मय आहे ते सगळं जवळजवळ म्हणजे ते इंग्लिशमध्येच आहे. त्यामुळे आणि मग तिथे जे त्यांचे आणखीन खूप सिनियर 2 साधक आहेत, होते म्हणजे आता नाही आहेत ते, तर तिथे लिमय्ये नावाचे आणि विमलाताई भिडे. तर अशा दोघांना मराठी माणसांसाठी काहीतरी करायची इच्छा झाली आणि त्यांनी त्यांचेच काही चांगले विचार की जे तुम्ही चिंतनासाठी उपयोग करू शकता, ते त्यांनी 12 भागात छोट्या छोट्या पुस्तिका काढल्या आहेत. तर खूप दिवसापासून माझ्या मनात होतं की आपण ह्याचं काहीतरी एक यूट्यूबवर टाकूयात, दररोज एक चिंतन असं. तर ते ह्या वर्षी मी आता सुरू करते आणि दर बुधवारी मी हे एक चिंतन आपल्या यूट्यूबवर टाकणार आहे. तर आता त्यांनी जे लिहिलं आहे, कशासाठी ह्या चिंतनिका आहेत, तर ते छोटंसं जे त्यांनी पहिलं लिहिलं आहे इंट्रोडक्शन, ते मी तुम्हाला दाखवते वाचून. की आत्मोन्नतीची इच्छा बाळगणाऱ्यांना चिंतन व आत्मनिरीक्षण यांचा मोठा आधार असतो. दृढ निश्चयाचे बळही लागतेच. अखिल जीवनच एक प्रकारे ईशपूजन आहे अशी भावना प्रत्येक क्षणी ठेवून वागणाऱ्याला आत्मोन्नती ही गोष्ट कठीण नाही. तरी पण ईश्वर श्रद्धा, प्रार्थना, स्मरण, मनन, समर्पण, प्रगतीची तीव्र व उत्कट इच्छा, विचार, उच्चार, आचार याबाबतची शुचिता इत्यादी गोष्टींचीही आवश्यकता असतेच. या दृष्टीने या पुस्तिकेत विविध चिंतने समाविष्ट केली आहेत. चिंतन वाचल्यानंतर त्याचे मनन, स्मरण करायचे आणि त्यातून सूचित होणाऱ्या नवीन दृष्टीने जीवनातील व जगातील घटनांकडे पाहण्याचा, अभ्यास वाढवण्याचा आणि तसे वागण्याचा प्रयत्न करायचा. नंतर रोजच्या वर्तनाचे आत्मनिरीक्षण करून मूल्यमापन करायचे. श्री अरविंदांच्या योगातील शरणभाव ही जी प्रधान कल्पना आहे, तिचीच बैठक या चिंतनांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा तऱ्हेची ही चिंतनं आहेत, ती मी दर बुधवारी आपल्या यूट्यूबवर टाकणार आहे. नमस्कार.